नमस्कार. आतापर्यंत आपल्या समोर वेगवेगळ्या विषयांतील 70 व्यक्तिरेखा प्रस्तुत केल्यात. आपण भरभरून कौतुक केल्यामुळे मला ऊर्जा मिळत गेली. मी लिहित आहे. आता आपल्यासमोर घेऊन येत आहे 71वी पुष्प अंगुलीमाल. नेहमीप्रमाणे आपल्या प्रिय प्रतिक्रिया अपेक्षित. जगावर छाप पाडणाऱ्या तत्त्वज्ञानांमध्ये बुद्धांचे नाव अग्रणीय आहे. 2500 वर्ष सरली तरी त्यांचं तत्त्वज्ञान आजही जगाला प्रेरक आहे. प्रत्येक धर्माच्या हृदयात हिंसाचार जास्त दिसून येतो, परंतु बुद्धांनी आपलं अहिंसाचे मतप्रवाह कायम ठेवून आपले वेगळेपण टिकवून ठेवले. आपलं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी हिंसायुद्ध, लढाया, कर्मकांड याचा वापर करणाऱ्यांसमोर बुद्धांनी अहिंसा, शांती, क्षमा, सद्विचार या जोरावर आपले अस्तित्व टिकवून ठेवता येते हे साऱ्या जगाला दाखवून दिले. बुद्ध ज्ञानाचा अभ्यास करताना असंख्य पात्र समोर येतात. नालंदा आणि इतर प्राचीन विश्वविद्यालयांच्या विध्वंस झालेल्या वाड्याचा विनाशा सोबतच खूपशा पात्रांचा इतिहासही लुप्त झाला असला तरी त्यातल्या काही मोजक्याच पात्रांचा प्रभाव मात्र आजही कायम आहे. त्यातलेच एक पात्र आहे अंगुलीमाल. अंगुलीमालचे नाव उच्चारतात नजरेसमोर उभा राहतो क्रूर, निर्दयी, दरोडेखोर, फाटकी वस्त्रे, विस्कटलेली केस, डोळ्यात कौर्य, हातात हत्यार आणि गळ्यात रक्ताळलेल्या मानवी अंगुलींच्या माळा. एकट्याने शेकडो निष्पाप लोकांच्या हत्या करणारा इतिहासात दुसरा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्याने अजूनही कितीतरी हिंसा केल्या असत्या, पण बुद्धांच्या उपदेशाने, वचनाने प्रेरित होऊन तो अहिंसक भिक्षू बनला. त्यामुळे त्याची जीवनकथा अजरामर झाली. एका क्रूर, कठोर हृदयाच्या निर्दयी आत्म्याला बुद्धांनी आपल्या विनम्र वाणीने, विनयशील विचारांनी प्रेरित करून त्या पाषाण हृदय अंगुलीमालला भिक्षूत परिवर्तित केले. जनमानसात प्रचलित असलेला अंगुलीमाल पूर्वी आयुष्यातही तसाच क्रूर होता का? एवढा हिंसक होता का? व कसा झाला? या अनभिज्ञ अंगुलीमालची माहिती देण्यासाठी जे ऐतिहासिक संदर्भ मिळाले तसेच इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अंगुलीमालही एक सर्वसाधारण मनुष्यच होता. त्यालाही बालपण, तरुणपण होतं. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अंगुलीमाल बद्दलची माहिती देण्यासाठी बुद्ध साहित्याचा आढावा घ्यावा लागला आणि त्यातूनच साकार केले अंगुलीमाल चरित्र. अंगुलीमालचे नाव नंतर त्याच्या दुष्कर्माने त्याला प्राप्त झाले होते. त्याचे नाव कोसल देशाचे महाराज प्रसेनजितांनी अहिंसक ठेवायला सांगितले, कारण त्याची जन्मकुंडली पाहिल्यावर भविष्यवेता असलेले त्यांचे पिता गार्गींनी त्याचे जातक पाहिल्यावर तो नरसंहार करेल असे होते. त्यामुळे गार्गींनी मनावर दगड ठेवून त्याचा त्यागही केला, पण माता मैत्रयानीच्या ममतेने त्याला तारले. महाराज प्रसेनजितांनी त्याचा संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन सल्ला दिला की उद्याच्या भविष्याचा विचार करून आजचे वर्तमान का बिघडवायचे? कदाचित त्याचे जातक खोटेही ठरू शकेल. मग इतक्या वर्षांनी झालेला पुत्र आनंदापासून आताच का वंचित व्हावे? शेवटी गार्गीही भविष्यावर हवाला ठेवून स्वस्थ बसले. अहिंसकाचे राजश्रमातील शिक्षण उत्तमरित्या पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्याला तक्षशिलात पाठवले. थोड्याच अवधीत अहिंसकाने आपला मृदू, सौदाहर्यपूर्ण स्वभावाने व सर्व विद्येत प्रावीण्य मिळवून संपूर्ण आश्रमाचा लाडका झाला. विशेष म्हणजे तक्षशिला आश्रमाचे मुख्य आचार्य बहुलक्षांचा तो काळजाचा तुकडा बनला. त्यांनी व त्यांची पत्नी वैकसीने त्याचेवर पुत्रव्रत प्रेम केले व निसंतान असण्याची उणीव अहिंसकाच्या रूपाने भरून निघाली. असे असताना तो एवढा हिंसक का झाला? नियतीने एकाच गावात अहिंसकाचे जीवन छिन्न भिन्न करून का टाकले? त्याचे होत्याचे नव्हते का केले? ज्या अश्वजितावर त्याने मित्र म्हणून जीवापाड प्रेम केले त्या मित्राने त्याच्या विरुद्ध का षडयंत्र रचले? आचार्यांनी सुद्धा काही न विचारता करता अहिंसकाला का कठोर शिक्षा म्हणण्यापेक्षा त्याला मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा का दिली? अहिंसकाला सहस्र उजव्या हाताच्या एका माणसाची 1 अंगुली आणून देण्याची गुरुदक्षिणा का मागितली? अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सहस्र अंगुल्या मिळवण्याच्या नादात त्याने हजारो मनुष्य हत्या केल्या. त्या मानव अंगुल्यांची माळ करून गळ्यात मिरवली म्हणून त्याचे नाव अंगुलीमाल झाले. सहस्राला एकच अंगुली बाकी असताना भगवान गौतम बुद्ध त्यांच्या जीवनात कसे आले?
व अंगुलीमालचा एक भिक्षू अहिंसक कसा बनला, या सर्वांची उकल करण्याचा मी प्रयत्न केला आहे. कर्मफळ कोणाला चुकले त्याचा शेवट हा ठरलेलाच असतो. शेवटी लोकांच्या रोषाला बळी पडून गौतम बुद्धांच्या मांडीवर त्याने प्राण सोडला. अशा या अभागी नियतीच्या हाताची कठपुतली झालेल्या अंगुलीमालला सादर श्रद्धांजली. गार्गी हे कोसल राज्याचे राजा प्रसेनजितांचे राजपुरोहित होते. लैंगिकदृष्ट्या ते सुखी होते. त्यांची पत्नी मैत्रानीवर कमालीची प्रेम होते, परंतु विवाहापासून सुख काय असते हे तिने उपभोगलंच नव्हतं. राजपुरोहितांची पत्नी म्हणून नगर नावलौकिक होता, पण तोंडापुरताच, कारण विवाहाला बरीच वर्ष उलटली तरी अपत्य झाले नाही. हा दोष स्त्रीलाच दिला जातो. त्यातून मैत्रेयानीही कशी राहू सुटू शकेल? स्त्री सामान्य असो की साम्राज्ञी असो की राजपुरोहितांची पत्नी असो, वांजपणांचे लांछन तिचे जीवन असह्य करून टाकते. मैत्रेयानीही याला अपवाद नव्हती. पुत्रप्राप्तीसाठी मैत्रेयानीने कितीतरी व्रतवैकल्ये, नवसायास, देवधर्म, साधू संतांची सेवा काय म्हणून उपाय करायचे शिल्लक ठेवले नव्हते. अखेर तिच्या या सर्व प्रयत्नांना परमेश्वराने यश दिले. तिला दिवस गेल्याचे कळल्यावर गार्गीला अत्याधिक आनंद झाला. आकाश ठेंगणे झाले. 9 मास संपले आणि आज संध्याकाळपासूनच मैत्रेयानीला प्रसव वेदना सुरू झाल्या. प्रसव पीडाचा आर्त आवाज गार्गीला बेचैन करत होता. जसा जसा वेळ जात होता गार्गीच्या मनाची घालमेल वाढत होती. त्याला बळापेक्षाही मैत्रेयानीच्या जीवाची जास्त चिंता वाटत होती. गार्गी बरोबर उभे असलेला अमात्य संततीही अस्वस्थ झाले होते. अमात्यांचा सेवक प्रतिहारीही मुख्य दरवाजाजवळ उभा राहून बाळाच्या आगमनाची वाट पाहत होता. अखेर बाळाच्या टाहोने गार्गीच्या अंगात आनंदाची लहर उमटली. गार्गी उत्सुकतेने असुसल्या नजरेने आतल्या कक्षाकडे पाहत होते. अचानक वातावरणात बदल झाला. त्या बदलाने गार्गी अचंबित झाले. त्यांचे मन चरकले. त्याच वेळी दूर अरण्यात कोल्हेकुई सुरू झाली. स्वच्छ आकाश काळ्या ढगांनी घेरले. गार्गीचं मन भीतीने थरारले. सुईणीच्या आवाजाने ते भानावर आले. आचार्य पुत्र झाला. तिने पांढऱ्या कापड्यात गुंडाळून आणलेले बाळ त्याच्या हाती ठेवले. गार्गीने त्या जीवाकडे बघितले. तो शांत डोळे मिटून होता. बाळाकडे पाहून पुत्रप्राप्तीच्या पूर्णत्वाने त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भगवंतांनी त्यांच्या तपश्चर्येला फळ दिल्याचे त्यांनी भगवंताचे आभार मानले. त्यांनी आपल्या हातातील अंगठी सुईणीला भेट दिली. अमात्य संततींनी त्यांच्या शुभेच्छा व बाळाला आशीष दिला. गार्गी बालकाचे जातक बघू लागले. स्वतः गार्गीस भविष्याचा चांगला अभ्यास होता. त्यांनी बालकाचे जातक पाहून डोळे विस्फारले. जीवा शुष्क पडली. त्यांना झालेल्या आनंदाची जागा चिंतेने घेतली. आपली काही चूक तर होत नाही ना, म्हणून ते आलटून पालटून जातात पाहू लागले. पण व्यर्थ. भाग्यरेखा लिहिली गेली होती. बाळाचे जातक पाहून गार्गींना दर भरून घाम फुटला. सर्वांग भीतीने थरथरू लागलं. सामर्थ्यवान वैभवशाली कौशल राज्याचे पाठक ब्राह्मण राजपुरोहित भार्गव गार्गीचा पुत्र भविष्य काळाचा मनुष्य मात्रांचा कर्दन काळ ठरेल हे भविष्य स्पष्ट दिसत होतं. त्यांनी त्या गोंडस निरागस बालकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. एवढ्या सुंदर बालकाचे भविष्य एवढे भयानक असू शकेल. इतक्या वर्षानंतर त्यांची इच्छा पूर्ण झालेल्या मनोभूमीवर फुललेली बाग एकदम उद्ध्वस्त झाली होती. गार्गीची भयभीत अवस्था पाहून अमात्याने विचारले, आचार्य काय झाले? अत्यंत खिन्नतेने म्हणाले, काही नाही. त्यांचे मस्तक सुन्न झाले होते. नियती त्यांच्याशी असा क्रूर डाव खेळेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गार्गीची सत्व परीक्षा त्यांच्याच पुत्राच्या रूपाने सुरू झाली होती. रात्रभर गार्गी विचारांच्या डोहात बुडाले होते. त्यांना समजेना पुत्र झाल्याचा आनंद मानावा की साक्षात मृत्यूची सावली होऊन आपल्या पोटी आलेल्या पुत्राचा शोक मानावा. ज्या कुळात मागील 7 पिढ्यांपासून फक्त आणि फक्त शास्त्र अभ्यास वेदपठन केले, ज्या कुळाने आजवर अखंड अविरत विद्यादान ज्ञानदानाचे कार्य केले, त्या कुळात असा हिंसक नरसंहार पुत्र जन्माला यावा यासारखे दुर्भाग्य कोणते? सकाळ उजळताच गार्गींनी कोसलचे पूर्व राजपुरोहित आचार्य अग्निदत्तांना पाचारण केले. ते शास्त्रज्ञानात प्रकंठ पंडित होते. गार्गींनी विचार केला होता, आपल्याला पुत्र झाला तर अग्निदत्तांच्या छत्रछायेत त्यांचे शिक्षण करू. पण आचार्य अग्निदत्त आल्यावर गार्गींनी त्यांचेच आदर सत्कार केला. आचार्यांनी गार्गी आणि मैत्रेयानीला पुत्र जन्माच्या शुभेच्छा दिल्या. गार्गीचा चिंताग्रस्त चेहरा, डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न पाहून त्यांनी नवजात बालकाला पाहण्याची इच्छा प्रकट केली. गार्गींनी बालक त्यांच्या हातात ठेवले. त्यांची मुखावलोकन करताच त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
गार्गींनी बाळाची जन्मवेळ, वातावरणातील अशुभ चिन्हांची त्यांना माहिती दिली. क्षणभर आचार्य स्तब्ध झाले. मैत्री आणि बालकाला घेऊन आत निघून गेले. आचार्य म्हणाले, भार्गवा, तुम्ही बघितले ते सत्य आहे. ते म्हणाले, तुमचा हा पुत्र उच्च कोटीचा, हुशार आणि तल्लख बुद्धी घेऊन जन्माला आहे. परंतु त्याचबरोबर हे बालक क्रूर, हिंसक, मनुष्य मात्रांचा कर्दनकाळ ठरणार आहे. आप्त मित्र देश विदेशात यांच्या हिंसेने थरार माजेल. आचार्य अग्निदत्तांनी केलेल्या कथनाबरोबर गार्गीचा उरलासुरला विश्वासही नष्ट झाला. आचार्य जाणून होते, अनेक वर्षांच्या व्रतवैकल्यानंतर गार्गी मैत्रेयानीला पुत्र लाभ झाला होता. परंतु तोच पुत्र त्यांच्या कुळाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणार होता. ते गार्गीला समजावत म्हणाले, भार्गवा, पुत्रप्राप्ती ही वैवाहिक जीवनाची फलश्रुती आहे. जातक हे वैकल्पिक आहे. आज या क्षणी पुत्र जन्मल्यामुळे तुमचे घर आनंदात आहे. त्याचा उपभोग घ्या. येणाऱ्या काळाचा काय घेऊन बसलात. परंतु आचार्य गार्गी अत्यंत विव्हळ अश्रू भरल्या नेत्राने सद्गदित आवाजात म्हणाले, मी अजन्म येत चिंतन पाप कर्म केले नाही. हातच नव्हे तर मानही अपराधी भावनेला शिवलेले नसताना माझ्या पत्री असा रक्तरंजित बालक पडल्यावर त्याचे ग्रहण करावे की त्यागावे. जर त्यागायचे होते तर विधात्याने त्याला माझ्या पदरी घातलेच का. आता या मोहातून निघावे की राहावे, ज्याचा कधी विचारही केला नव्हता अशा पेचात गुरफटल्यावर बाहेर पडण्याचा मार्ग तरी कसा मिळेल. गार्गी म्हणाले, पंडितजी, आपण महान ज्योतिषशास्त्री वैदिक धर्माचेही पंडित्य धारण केलेले आहेत. आपल्या प्रज्ञा प्रकाशाने माझा पुत्र त्यांच्या या कलंकित भविष्यापासून सुटका होण्याचा काही मार्ग सुचवणार. आपण सांगाल ते सर्व करावयास मी तयार आहे. उच्च विभूषित राजपुरोहित उत्तम ज्योतिषशास्त्रांचे जाणकार असल्यावर एखाद्या सामान्य अज्ञानीसारखे गार्गींचे केविलवाणी अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. आचार्य त्यांच्या हातात हाती घेऊन त्यांचे दुभंगलेले मन शांत करत म्हणाले, भार्गवा, असं काही होऊ शकत नाही हे तुम्हीही जाणता. वत्सा, ज्योतिषशास्त्रांच्या मूलभूत नियमांचा असा आहे की काळाचे ज्ञान मिळवून वर्तमान बिघडवण्यापेक्षा भविष्य बघू नये, वर्तवू नये. पुढील काळाचे ज्ञान माहीत झालं की मनुष्य निसर्ग नियमाविरुद्ध वागतो, आपल्या आणि इतरांच्या जीवनाचा समतोल बिघडवतो. आचार्य, आपण बोलता हे सत्य असले तरी आता माहिती झाले की हे बालक संहारक होणार आहे. याच्याकडून हिंसेचा उपद्रव होऊन अनेक निष्पाप माणसांचे प्राण जाणार. हे माहिती असूनही अनर्थ होऊ दिले तर होणाऱ्या पापाचे आपणच सारेच भागीदार होऊ. आचार्य शांतपणे म्हणाले, भार्गवा, तुम्ही तक्षशिलाच्या विद्वान आचार्यांचा प्रज्ञावंत शिष्य आहात. तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की सुख दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा अहंकरोमती वृथाभिमाना सकर्म सूत्रे गायितो ही लोका. आचार्य, सुख दुःख पाप पुण्य देणारा कोणीही नसतो. दुसऱ्यामुळे आपल्याला प्राप्त होते हे मानणेच व्यर्थ आहे. हे समस्त जीवन व सृष्टी स्वकर्माच्या सूत्रात बांधलेले आहे. तर मला सांगा, या बालकाचे कर्म तुमच्या किंवा इतरांच्या कर्मफळाशी कसे बांधले राहील. धर्मानुसार तुमचे कर्तव्य आहे या बालकाचा उत्तम पिता होऊन त्याचे संगोपन करणे. पुढे या बालकाची काय नियती असेल ते त्याच्या कर्मफळावर अवलंबून राहिला प्रश्न जनतेचा, तर ते भविष्याचा त्यांच्या संहाराला बळी पडतील. ते त्यांच्या संचिताने. या सृष्टी नियमाला तुम्ही किंवा मी बदलू शकत नाही आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे निव्वळ पाखंड ठरेल. गार्गींना काय बोलावे, काय करावे काही सुचेना. पुत्र जन्माचा आनंद तर कधीच विरला होता. आपल्याला असा हिंसक पुत्र लाभावा म्हणजे आपल्याच कुठेतरी पापाची फलश्रुती असावी. आचार्य म्हणाले, भार्गवा, कित्येक वेळा दायित्व, प्रेम, वात्सल्य या गोष्टी पाल्याच्या संगोपनावर व भविष्यावर प्रभावकारी ठरू शकतात. अश्यपी यती देवत्व मद्दिवे सुप्रतिष्ठिता, अर्थात सज्जनाच्या हातून दगडालाही देवत्व मिळू शकतो. हे तर बालक आहे. काय सांगावे, तुमच्यासारख्या धर्मचारी पुरोहितांच्या घरी राहून हा सदाचारी बनेलही. म्हणून त्याच्या भविष्याचा विचार न करता त्याच्या दायित्वाचा विचार करणे इष्ट राहील. आचार्य इतके गार्गी धर्म अभ्यासक नव्हते. त्यांना जेवढा भरोसा आपल्या ज्योतिष ज्ञानावर होता तितकाच आचार्यांनी सांगितलेल्या कार्यसिद्धी सिद्धांतावरही होता. ते कर्म आणि धर्म सिद्धांत पुरते अडकले होते. पुत्राचा चेहरा बघितला की प्रेम उफाळून येईल, पण लगेच त्यांच्या भविष्यवाणीचा विचार मनात आला की ते हिरमुसले होऊन जात. हे बालक हिंसक, प्रलयकारी मनुष्य संहारक होईल या सततच्या विचाराने ते विचलित होत असे. 2 दिवस त्यांचे कशातच मन लागत नव्हते. ते गंभीर राहू लागले. मध्येच उठून बालकाजवळ जाई, त्याचे मुखावलोकन करीत, पण त्याला उचलून लाड करावायचे वाटेना. त्याची अवस्था पाहून मैत्रेयानीला आश्चर्य वाटू लागले. पुत्र जन्माची वार्ता अमात्य करवी दरबारात पोहोचली होती, पण ते 2 दिवसांपासून दरबारातही गेले नव्हते. संध्याकाळी गार्गी विचार मग्न होऊन ओसरीवर बसले असता मैत्रेयानी त्यांचे जवळ आले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर या कथेचा पुढचा भाग ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.